एका संगीत कथाची मुसाफिरी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज या कार्यक्रमाचं शीर्षक हे मुसाफिर असं आहे आणि खऱ्या अर्थाने आज इतका छोटासा आपला श्रोतृवर्ग आहे आणि अतिशय जवळकीच्या नात्याने आपण एकमेकांशी आज संवाद साधू शकतो. तर याच्यामुळे खरोखरच प्रवास म्हणून या कार्यक्रमाकडे आज आपण सगळ्यांनी बघावं असा आमचा मानस आहे. कधीही आपण जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा आपण मनात काहीतरी ठरवलेलं असतं, कुठली तरी ठिकाणं मनात असतात. पण प्रवास करता करता कधी कधी आपल्याला त्या वाटा बदलाव्या लागतात. कधी कधी असं लक्षात येतं की जी वाट आपण आधी घेतलेली आहे ती खरं म्हणजे आपली नाही. त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वाटेचा शोध घ्यायला हवा. कधी कधी असं लक्षात येतं की आपल्याला आधी जे मनात सुद्धा नव्हतं असं काहीतरी आपल्याला सापडलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ह्या कौशलच्या आजपर्यंतच्या कला प्रवासातल्या मुसाफिरीत घडलेल्या आहेत आणि म्हणून आजचा आपला कार्यक्रम हा गाण्यांचा कार्यक्रम नाहीये, तर तो असा संवाद साधण्याचा, कौशलचा आतापर्यंतचा कला प्रवास समजून घेण्याचा असा कार्यक्रम आहे. या प्रवासामध्ये आज आम्ही जेव्हा इथे बोलू तेव्हा कदाचित तुमच्याही मनात त्यावेळी काही प्रश्न उभे राहतील. हे प्रश्न तुम्ही जरूर नोट डाऊन करावे तिथल्या तिथे आणि आमचे जे व्हॉलंटियर्स तुम्हाला माहिती आहेत त्यांच्याकडे द्यावे अशी आमची विनंती आहे. काय होतं की आपण नेहमी प्रश्नोत्तरांचा तास हा नंतर ठेवतो, पण त्याच्यात असं होतं की आपल्या मनात त्यावेळी आलेले जे प्रश्न असतात ते कदाचित विसरले जाऊ शकतात आणि म्हणून यावेळी आम्ही असं केलंय की तुमचा सुद्धा या कार्यक्रमात समांतर सहभाग आम्हाला अपेक्षित आहे. तुमच्या मनात जे प्रश्न येतील ते जर तुम्ही आम्हाला लिहून पाठवले तर आम्ही आमच्या या मुलाखतीच्या प्रवासाच्या ओघात ते प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. आणि काही प्रश्न नक्की असे असतील की जे आपल्या सगळ्यांना पडलेले आहेत. सो असे जे कॉमन प्रश्न आहेत ते प्रश्न जरूर इथे आमच्या बोलण्याच्या ओघात येतीलच. पूर्वी आम्ही पुण्यात एक 4-5 वर्षांपूर्वी असा प्रयोग केलेला होता आणि त्याला अतिशय अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. म्हणजे काय तर टिळक स्मारक मंदिरात कार्यक्रम होता. तर 70 रुपये तिकीट लावता तरी फॅन चालू करत नाही इथपासून ते आज बाहेर आमचं प्रदर्शन चालू आहे. तर जर इथे तुम्ही प्रेक्षागृहाला त्या प्रदर्शनाबद्दल सांगितलं तर तुम्हाला आणि कलाकारांना 10% सूट देऊ. इथपर्यंत सर्व प्रकारच्या चिठ्ठ्या आमच्याकडे आल्या आणि त्यात व्हायला असं लागलं की माझ्या शेजारी जे कलाकार बसलेले होते ते अतिशय प्रतिपयश होते आणि मुलाखत अतिशय छान रंगात आली होती. तर ते उत्तर रंगत गेले कारण त्यांना असं वाटलं की एवढे प्रश्न येत आहेत याचा अर्थ श्रोते आपल्या या मुलाखतीत वाढत्या क्रमाने सहभागी होत आहेत असं त्यांना वाटलं. तर त्यामुळे माझी अवस्था ही मधल्यामध्ये फारच बिकट झालेली होती. आज मला अशी आशा आहे की अतिशय सुजाण श्रोतृवर्ग असल्यामुळे अशी वेळ माझ्यावर येणार नाही आणि कौशल इनामदार यांना त्यांच्या प्रवासाबद्दलचे असे प्रश्न आपल्याला वेळोवेळी जेव्हा पडतील तेव्हा आपण ते पाठवा. कौशल सुरुवात करूया. या प्रवासाला सुरुवात करण्याआधी कौशलबद्दल जर थोडंसं सांगायचं झालं तर 1-2 वाक्यात मला त्याची जी मला वाटणारी आहे ती ओळख करून द्यायला आवडेल. पहिली गोष्ट म्हणजे आपण सध्या पाहतो की अनेक चॅनल्स आणि व्यासपीठाचे अनेक उपलब्ध पर्याय याच्यामुळे हल्ली कुणालाही आपली कला प्रकाशात आणणं हे फार सोपं झालंय. त्याचमुळे असं व्हायला लागलंय की लोकांना जे आवडतं ते द्या. कौशल हा एक मला वाटतं असा एकमेव संगीतकार आहे की ज्याने या गणिताने कधीही स्वतःची कला मांडली नाही. स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी त्यांनी सदैव स्वतःची कलाकृती निर्मिती तो करत गेला. ही त्याची एक मला महत्वाची ओळख वाटते. आणि दुसरं म्हणजे अनेकदा ना आपल्याला माहिती नसतं. आता मला माहिती आहे की तुम्हाला असं वाटत असणार की
कौशल इनामदार म्हणजे कोण, तर बालगंधर्वचे संगीतकार. पण एकाच माणसात किती वेगवेगळी व्यक्तिमत्व दडलेली असतात हे आपल्याला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने बघायला मिळेल असं मला वाटतं. कौशल उत्तम लेखक आहे. तो इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधून उत्तम लिहितो. मला वाटतं ई सकाळमध्ये आलेलं त्याचं सदर हे आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. पण इंग्लिशमधनं त्यांनी एक छोटीशी कादंबरी लिहिलेली आहे की जी प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर जर आपण काही लोकांनी पाहिलं असेल तर त्याच्या ब्लॉगमध्ये त्यांनी त्याला वाटणाऱ्या त्याच्या कलानिर्मितीबद्दल अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. याचबरोबर तो लेखनाच्याच बाबतीत पुन्हा बोलायचं झालं तर गीतकार आणि संगीतकार असा दोन्ही आहे. अतिशय सुंदर कविता या त्यांनी स्वतः लिहिलेल्या आहेत आणि त्याला चाली दिलेल्या आहेत. अशा अनेक स्वरूपांमधनं एखादा माणूस 2 तासात तुमच्यासमोर मांडणं हा खरं म्हणजे चॅलेंज आहे असं मला वाटतं. मी माझ्याकडनं प्रयत्न करीन म्हणजे कमीत कमी बोलण्याचा आणि कौशलला जास्तीत जास्त बोलू देण्याचा प्रयत्न करीन. त्यातनं काही कमी जास्त राहिलं तर तुमचे प्रश्न हे आम्हाला नेहमीच आम्ही त्याची वाट पाहतो आहोत. तर मी आता कौशलला अशी विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी. नमस्कार. मला अत्यंत आनंद होतोय टोकियोमध्ये कार्यक्रम करण्यासाठी. अतिशय सुंदर शहर आहे हे. ह्युमिडिटी बघता मुंबईची उणीव अजिबात भासत नाहीये. आणि म्हणजे मला मुंबईत जसे अनेक मित्र माझे आहेत तसे पटकन टोकियोमध्ये आल्यावर असं एक मैत्रीपूर्ण वातावरणात मी लँड झालो. खरं तर प्रवास सगळा माझा एका थ्रिलर चित्रपटासारखा झालेला आहे. पण शेवटी आज मी आपल्यापुढे आहे आणि आपल्यापुढे काहीतरी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी म्हणजे मुग्धाने बरंच माझ्या डिफेन्समध्ये बोललेली आहे ती. पण मी संगीतकार आहे, गायक नाही. याच्यात मूळ फरक असा आहे की गायकाला गळा असतो आणि जे आता खूप छान त्यामध्ये मी गाणं सादर केलं गणपतीचं. गायकाला गळा असतो, संगीतकाराला बहुतेक वेळा नरड असतात. पण संगीतकाराला गल्ल्या माहिती असतात त्या गाण्याच्या, कारण त्यांनीच त्या निर्माण केलेल्या असतात एका आर्किटेक्ट प्रमाणे. तर तुम्ही ते सगळं गोड मानून घ्यालच अशी मला आशा आहे. एक सुरुवात शंकर वैद्यांच्या एका गाण्याने करतो, त्यांनी लिहिलेल्या. हे गणपतीचं गाणं नाहीये पण त्याच्यात गणपतीचा उल्लेख आहे आणि म्हणून सुरुवात मी तिकडनं करतो. पहाटेची वेळ रंग रंग अंबरी, पहाटेची वेळ रंग रंग अंबरी, डाळिंबाच्या रसामध्ये रंग केशरी. पहाटेची वेळ रंग रंग अंबरी, डाळिंबाच्या रसामध्ये रंग केशरी. आभाळाचं पान वर गणेशाचं ध्यान, आभाळाचं पान वर गणेशाचं ध्यान. पितांबर झळकतो क्षितिजावरी, पहाटेची वेळ रंग रंग अंबरी, डाळिंबाच्या रसामध्ये रंग केशरी.
वासे सांभळीशी डोंगरावरून वासे सांभळीशी शेता शेतातून भूमी गोड पावरी पहाटेची वेळ रंग रंग अंबरी. वाटतं ना भारतात गेलं धन्यवाद कौशल. आज आपण अनेक नवे संगीतकार हे मराठी संगीत विश्वात वावरताना पाहतो आणि त्यांचं काम हे वेळोवेळी अनेक चॅनल्सवरनं आपल्या पुढे येत आहे. यात कौशलची एक विशेष ओळख जर सांगायची झाली तर त्यांनी अनेक धाडसी प्रयोग केले. धाडसी प्रयोग म्हणजे काय तर काही गाणी जी वर्षानुवर्ष आपल्या ओठांवर रुळतात त्याच्या प्रचलित चाली ह्या बदलून त्यांनी त्या गाण्यांना वेगळी ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की हे करणं फार अवघड आहे, कारण नवं काहीतरी हे लोकांना ऍक्सेप्ट करायला लावणं आणि लोकांना आवडेल असं काहीतरी धाडसी करू पाहण्याचा प्रयत्न करणं हीच गोष्ट मुळात उल्लेखनीय आहे. तर आणि असे अनेक प्रयोग कौशलने केले, एक दुसरा नाही. मी कौशलाशी विनंती करते की त्यांनी त्या सगळ्या प्रयोगांबद्दल थोडं थोडं आपल्याशी बोलावं. धाडसी प्रयोग हा अगदी बरोबर शब्द आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण अज्ञानात असतो तेव्हा आपण अगदी सहज ते धाडस करून जातो. आणि माझं पहिलं धाडस हे असं अज्ञानात झालेलं धाडस आहे की म्हणजे बरेच लोक विचारतात की संगीतकार कसा काय झाला असतो. तर मी अपघाताने झालो असं सांगतो. त्याचं कारण असं आहे की ग्रेसांची एक कविता आहे, पाऊस कधीचा पडतो झाडांची